नमो भगवते वासुदेवाय। यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः। भगवंताने आपलं धाम कोणतं ते सांगितलं आहे की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। जिथे पोचल्यानंतर परत जन्ममरणाचं चक्र नाही ते माझं निवासस्थान आहे असं भगवंताने सांगितलं आहे। आता या स्थानामध्ये जर जायचं असेल किंवा या स्थानामध्ये असणाऱ्या या भगवंताचं जर दर्शन घ्यायचं असेल, अनुभूती घ्यायची असेल, तर ती कुणाला मिळते आणि कुणाला मिळत नाही हे भगवंत सांगतायत की यतन्तः योगिनः च एनं पश्यन्ति आत्मनि अवस्थितं यतन्तः अपि अकृत आत्मानः न एनं पश्यन्ति अचेतसः। पहिल्या ओळीत कोण भगवंताला बघू शकतं, जाणू शकतं ते सांगितलं आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये कोण जाणू शकत नाही ते सांगितलं आहे। आता जाणणारे कोण आहेत तर योगिनः, योगी लोक की जे योगाची मग तो ज्ञानयोग असेल, ध्यानयोग, कर्मयोग असेल, त्याची उपासना करून एकच ध्येय आहे की भगवंताला बघणं, परमात्म्याची अनुभूती घेणं। आणि त्यासाठी ते काय करतात, यतन्तः, नुसतीच इच्छा नाही आहे तर त्यासाठी अखंड त्यांचा यत्न चालू आहे, प्रयत्न चालू आहे। तर यतन्तः योगिनः, ते योगी आहेत। योगी आहेत याचाच अर्थ त्यांच्यामधून षड्विकार निघून गेलेले आहेत आणि तनमनाने आता फक्त त्यांचं एकच लक्ष आहे आणि ते म्हणजे भगवंताचं दर्शन। आणि त्यामुळे ऐहिक जीवनामध्ये त्यांना वैराग्य प्राप्त झालेलं आहे, त्यात ते अडकून राहिलेले नाहीत। असे जे आहेत ते म्हणजे योगी। मग असे योगी जेव्हा यत्न करतात, यतन्तः प्रयत्न करत असतात, तेव्हा ते योगी एनं पश्यन्ति, ह्याला बघतात। कुठे आहे हे भगवंताचं ईश्वर तत्व तर आत्मनि अवस्थितं, आपल्याच शरीरामध्ये असणारं हे जे भगवंताचं अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला ते बघतात, त्याची अनुभूती घेतात। ते म्हणजे प्रयत्न करणारे जे योगी आहेत ते हे भगवंताचं रूप ओळखतात आणि तो भगवंत आहेच कुठे तर आपल्याच आत्म्यामध्ये म्हणजे आत्मरूपामध्ये आपल्याच शरीरामध्ये स्थित आहे। पण दुसरे जे आहेत ते सुद्धा यतन्तःच आहेत। पण ते कसे आहेत, यतन्तः अपि अकृत आत्मानः, ते प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न जो त्यांचा चाललेला आहे तो एकत्वानी किंवा अनन्य भक्तीनी केवळ भगवंतासाठी चाललेला नाही आहे, तर ते संसारामध्ये मग्न आहेत, वैराग्याची त्यांना अनुभूती नाही, त्यामुळे ते अकृत आहेत। अकृत आहेत म्हणजे त्यांनी योग्य दिशेने सुसंस्कृत मनाने ज्ञानाने त्यांचं काम चालू नाही आहे। तर असे जे आहेत की ज्यांचा अकृत आत्मा आहे म्हणजे ज्यांची बुद्धी सुसंस्कृत नाही। आता सुसंस्कृत नाही याचा अर्थ त्यांच्यामधून षड्विकार गेले नाहीत, वैराग्य नाही, अजूनही ते प्रपंचामध्ये लीन आहेत आणि मग केवळ परप्रयत्न जर करत असतील तर तो प्रयत्न त्यांचा व्यर्थ असतो आणि म्हणून न एनं पश्यन्ति, ते ह्या आत्मतत्वाला बघू शकत नाहीत कारण ते अचेतस आहे। चेतसचा याचा अर्थ मन असा होतो, पण इथे अचेतस म्हणजे ज्याला मन नाही, म्हणजे जे अज्ञ आहेत, ज्याला मनाची असणारा जो गुण जाणीव ज्ञान ते त्याला नाही, असे अज्ञ लोक की ज्यांची बुद्धी सुसंस्कृत नाही, चांगल्या संस्कारांनी ज्यांचे विचार तयार झालेले नाहीत, असे लोक प्रयत्न करूनही या परब्रह्माला बघू शकत नाहीत। यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्। आधीच्या एका श्लोकात भगवंतांनी सांगितलं आहे की न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः। हे जे जग प्रकाशित झालेलं आहे आपल्याला दिसतं की ते सकाळी सूर्यामुळे, रात्री चंद्रामुळे आणि इतरत्र आपल्या कामाला उपयोगी पडणारा अग्नी, या तिन्हीमुळे उष्णता आणि प्रकाश मिळतोय, तर तसं नाही। तर भगवंत काय सांगताय, यत आदित्यगतम तेजो जगत भासयते अखिलम। भासयते म्हणजे प्रकाशित करते किंवा ज्याच्या प्रकाशात आपल्याला हे जग दिसतं, हे जे अखिल जग आपल्याला दिसतं ते कुणाच्या तेजामुळे तर आदित्यगतम, आदित्यामध्ये सूर्यामध्ये असलेल्या तेजामुळे दिसतं। यच्चंद्रमसि यच्च अग्नौ, चंद्रमामध्ये पण
तेज आहे, अग्नीमध्ये पण तेज आहे. पण हे तेज कुणापासून मिळालं आहे ते भगवंत सांगताय की तत् तेज विद्धी मामकम. मामकम म्हणजे माझं, ते माझ्यापासून मिळालेलं तेज आहे असं तू विद्धी म्हणजे जाण. तर अशा प्रकारे तेजस्वी, तेजाने युक्त, तेजोमय असं जे परब्रह्म तत्व आहे त्यांनीच सूर्याच्या रूपाने या जगाला प्रकाशित केलेलं आहे. त्याच्याच तेजाच्या अंशाने अग्नी प्रज्वलित होऊन उष्णता देत असतो. आता हे तेज किंवा हा परब्रह्म आणखीन काय करतो त्याचं वर्णन त्यांनी केलं आहे की गामाविश्यच भूतानी धारयाम्यह मोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. आता प्रत्येक जीवामध्ये मी आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातना भगवंतानी म्हटलं. आता प्रत्येक जीवमात्रामध्ये भगवंत आहे. त्याचंच वर्णन त्यांनी इथं केलं की गाम आविष्यच भूतानी धारयामी अहम ओजसा. गाम इथं याचा अर्थ आहे पृथ्वीमध्ये, म्हणजे गाचा अर्थ आणखीन होऊ शकतो, पण इथं अर्थ पृथ्वी. पृथ्वीमध्ये आविष्य म्हणजे प्रवेश करून, पृथ्वीमध्ये प्रवेश करून मी काय करतो, भूतानी धारयामी. या पृथ्वीवरती जे सगळे चराचर किंवा भूतमात्र प्राणीमात्र राहतात त्यांना धारण कोणी केलं आहे, त्यांना स्थिर कोणी ठेवलं आहे. तर त्यांना स्थिर ठेवण्याचं काम, धारण करण्याचं काम मीच केलेलं आहे. आणि ते कशाने, ओजसा, माझ्या तेजाने मी त्यांना धारण केलेलं आहे. म्हणजे पृथ्वीवरती कितीतरी भाग पाण्याचा आहे, समुद्राचा आहे, पण ही पृथ्वी स्थिर आहे, जमीन स्थिर आहे, ती पाण्यामध्ये बुडून जात नाही आहे. म्हणजेच ते धारण कोणी केलं आहे, ते पाणी धारण केलं आहे, पृथ्वी धारण केली आहे, त्याच्यावरचे प्राणीमात्र धारण केले, हे सगळे मी माझ्या ओजाने धारण केले. आता प्राणीमात्रांना धारण केलं आहे, त्यांच्या शरीरामध्ये मी जीवरूपाने आहे, पण ह्या प्राणीमात्रांचं पोषण कोण करणार. म्हणून भगवंत सांगतायत की पुष्णामीच औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. सोम म्हणजे चंद्र. चंद्र होऊन, हा चंद्र कसा आहे, रसात्मक आहे. म्हणजे चंद्राच्या किरणातून अमृताचा वर्षाव होतो आणि ह्या अमृताच्या वर्षावामुळे वनस्पती पोसल्या जातात. म्हणून औषधीही आपल्या सर्वांचं काय आहे की वनस्पतींच्या पासून आपल्याला अन्न मिळतं. म्हणजे नुसतंच प्राणीमात्रांना धारण केलं नाही तर त्यांचं पोषणही भगवंत कसं करतोय, तर पुष्णामी. पुष्णामी म्हणजे पोसतो मी. काय पोसतो, तर औषधी सर्वा, सगळ्या वनस्पती मी पोसतो. आणि ते कशामुळे, रसात्मक हा सोमहा भूत्वा, रसात्मक चंद्र होऊन, म्हणजे चंद्राच्या किरणातून पाझरणाऱ्या अमृतमय रसानी वनस्पती पोसल्या जातात आणि त्या वनस्पतींचा उपयोग आपल्याला अन्न म्हणून होतो. अशा प्रकारे सर्व प्राणीमात्रांचं पोषणही मीच करत असतो. आता प्राणीमात्रांच्या शरीरात वास्तव्य केलं, त्यांना धारण केलं, त्यांचं पोषण केलं, म्हणजे अन्न आपण खाल्लं, पण त्या अन्नाचं पचन तर शरीरामध्ये व्हायला पाहिजे. हे तर काही माणसाच्या हातातली क्रिया नाही आहे की मी माझ्या अन्नाचं पचन करीन, असं कोणी माणूस म्हणू शकत नाही. कारण ती क्रिया आपली स्वेच्छेने करण्याची क्रिया नाहीच आहे. मग ते पचन भगवंत कसं करतो ते भगवंत सांगताय की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. अन्न पचवायला काहीतरी अग्नी उष्णता पाहिजे. म्हणून आपल्या शरीरामध्ये जो अग्नी आहे त्याचं नाव आहे वैश्वानर. म्हणून भगवंतानी काय म्हटलंय, मी वैश्वानर भूत्वा म्हणजे होऊन. आणि कुठे मी राहतो, प्राणीनाम देहमाश्रितः, प्राण्यांच्या देहामध्ये मी वैश्वानर नावाचा अग्नी होऊन राहतो. आणि त्या अग्नीच्या द्वारा मी काय करतो, पचामी अन्नम, मी चतुर्विधम, 4 प्रकारच्या अन्नाचं मी पचन करतो. 4 प्रकारचं अन्न आपण पाहिलंय की एक तर आपण चावून खातो, दुसरं चघळून खातो, तिसरं चोखून खातो आणि चौथं आपण पितो, म्हणजे पेय. भोज्य, लेह्य, चोष्य, पेय असे 4 प्रकार आहेत. याहूनही आणखीन काही 4 प्रकार काहींनी मानलेत. ते म्हणजे अन्न कसं आहे, तर शुष्क म्हणजे कोरडं अन्न, स्निग्ध म्हणजे ओशट तेलकट असं अन्न, पक्व म्हणजे शिजलेलं, आणि विदग्ध म्हणजे जरा जास्त करपलेलं, असेही 4 प्रकार अन्नाचे मानलेले आहे. अशा 4 प्रकारचं अन्न मी पचवतो. ते कसं पचवतो, तर प्राण अपान समायुक्त. प्राण अपान म्हणजे जणू काही एक भाता चालू आहे
आणि भात्याने जसा अग्नी प्रज्वलित होतो तसा शरीरातला हा वैश्वानर अग्नी जणू काही या प्राणापानाच्या क्रियेने सतत प्रज्वलित राहतो आहे. आणि असा हा प्रज्वलित जो अग्नी आहे त्यामुळे मी अन्नाचं पचन करतो. आता अन्नाचं पचन होणं ही क्रिया सर्वस्वी परमेश्वराधीन आहे, आपल्या अधीन नाही. शरीरामध्ये ती क्रिया घडती आहे, पण आपलं त्याच्यावर नियंत्रण नाही किंवा आपण त्याच्यामध्ये काहीही फेरफार करू शकत नाही. ही पूर्णत्वाने क्रिया कोण करत आहे? भगवंत करत आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टः मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैर अहमवेद्यो वेदांतकृत वेदविदेव चाह. आता शरीर धारण करणं, पोषण करणं, अन्नाचं पचन करणं हे सगळं भगवंताने सांगितलं. आता भगवंत पुन्हा काय म्हणताय की सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्टा. मी कुठे आहे? प्राण्यांच्या हृदयामध्ये आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर भगवंत आहे तर प्रत्येकजण सुखी दिसायला पाहिजे, आनंदी दिसायला पाहिजे. तर असं न होता सुखी आणि दुःखी असे आपल्याला भिन्न प्रकार आढळून येतात. याचं कारण काय की जसं एकच पाणी सर्व वनस्पतींना आपण घालतो, पण त्या बीजाची जी शक्ती असेल त्याप्रमाणे त्याला फळं येतात. त्याचप्रमाणे आपली जी वृत्ती आहे किंवा एखादा दिवा आहे आणि दिव्याची ज्योत आपण लावली आहे, पण त्याची काच जर काजळी धरलेली असेल, काळी झाली असेल तर आत प्रकाश असून सुद्धा तो बाहेर येणार नाही. पण दुसऱ्या दिव्याची जर काच स्वच्छ असेल तर तीच ज्योत तिथे प्रकाशित झालेली दिसते. तसं आपल्या अंतरात्म्यावरती जर या जीवावरती अज्ञानाचं पटलं असेल तर आपल्याला अनुभूती सुखाची येऊ शकत नाही, दुःख भोगावी लागतात. तर हे जे कारण आहे हे भगवंताच्या अस्तित्वाचं नसून ते आपल्याच विचारांचं, विकारांचं कारण आहे. तर सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे. मत्तः म्हणजे माझ्यापासूनच, स्मृती ही ज्ञानम अपोहनंच. म्हणजे स्मृती ही जी शक्ती आपल्याला आहे हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. या स्मृतीमुळे आपण काय करू शकतो की आधीचं जे संशोधन आहे लोकांनी केलेलं ते वाचून त्याच्या आधारावरती आपण नवीन करतो. आजचं वाचलेलं जर आपण उद्या विसरलो असतो तर आपल्यामध्ये प्रगतीच झाली नसती. पण ही स्मृती ही एक विशिष्ट शक्ती मानवाला दिलेली आहे. ज्ञान जाणून घेणं, भगवंतालाही जाणायचं असेल तर तेही आपण मनुष्य जन्मात जाणू शकतो. अशी ही अतिशय उत्तम शक्ती, दैवी शक्ती भगवंतानी आपल्याला दिली आहे. स्मृती ज्ञान. पण काही वेळेला ही स्मृती नष्ट होते, ज्ञान नष्ट होतं. तर ते कोण करतं? तर भगवंतांनी सांगितलं की अपोहन म्हणजे नष्ट करण्याची क्रियासुद्धा मीच करत असतो. म्हणजे स्मृती, ज्ञान या ज्या सगळ्या शक्ती आहेत, ही जी विचारशक्ती, कल्पनाशक्ती ज्या माझ्या म्हणून आपण जपतो त्याच्यावरती आपलं नियंत्रण नाही. भगवंताच्या मनात आलं तर त्याच्या क्षणामध्ये स्मृतीचं विस्मृतीमध्ये बदल होऊ शकतो. वेदैश्च सर्वैहि अहमेव वेद्यो. वेद्यो म्हणजे जाणण्यास योग्य. वेदैहीच वेद ज्याला जाणण्याचा सतत प्रयत्न करतायत. वेदैश्च सर्वैहि सर्व वेदांकडून. वेद्य म्हणजे जो जाणून घ्यायचा आहे तो कोण आहे? अहमेव. सगळे वेद ज्याला जाणण्याचा प्रयत्न करत आहेत तो मीच आहे. पण वेदांनाही अजून भगवंताचं स्वरूप जाणता आलं नाही म्हणून त्यांनी न इति असं त्याचं वर्णन केलेलं आहे. वेदांतकृत वेदविद एवच अहम. वेदांतकृत वेदांताची रचना करणारा, कृत म्हणजे करणाराही मीच आहे. आणि वेदविद, विद म्हणजे जाणणारा, वेद जाणणाराही मीच आहे. म्हणजे वेदांचं संपूर्ण ज्ञान मलाच आहे. वेदांताची रचना करणारा मीच आहे आणि सर्व वेदांनी जाणून घेणाराही मीच आहे. असं भगवंतानी आपलं अस्तित्वासंबंधीचं वर्णन केलेलं आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरच्चाक्षर एवच क्षरसर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. द्वौ इमौ पुरुष. द्वौ म्हणजे दोन, इमौ म्हणजे हे दोन पुरुष या लोकामध्ये आहे. त्यांची नावं दिलेत क्षर आणि अक्षर. क्षर म्हणजे नाशवंत. म्हणजे ही जी सगळी सृष्टी निर्माण झाली आहे, ज्यातले जे चराचर आहे हे सगळे नाश पावणारे आहे. म्हणून ही सगळी पृथ्वी किंवा मृत्यूलोक कसं आहे? क्षर आहे. ते क्षराला निर्माण करणारं जे तत्व आहे, ज्याला आपण प्रकृती म्हणतो, ते अव्यक्त आहे, त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे. तर दोन पुरुष या जगात आहेत आणि ते म्हणजे एक क्षर आणि एक अक्षर. क्षर म्हणजे काय त्याचं स्पष्टीकरण खाली केलं आहे. क्षर हा सर्वाणि भूतानि. क्षर म्हणजे सर्व जन्माला आलेले प्राणी मात्र. आणि अक्षर म्हणजे काय? कुटस्थ अक्षर
उच्यते, म्हणजे याच्या निर्मितीच्या मुळाशी कूटस्थ, कूट म्हणजे मुळाशी, स्थ म्हणजे असणारं, तर या सगळ्यांच्या मुळाशी जे आहे त्याला कूटस्थ म्हणजे अक्षर असं म्हणतात. तर अशा प्रकारे 2 पुरुष जगामध्ये आहे. आता हा जो पुरुषोत्तम योग आहे तो पुरुषोत्तम कुणाला म्हणायचं ते भगवंत सांगताय की मी क्षर पण नाही, मी अक्षर नाही. मग पुरुषोत्तम कोण आहे तर उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारुता यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. उत्तमः पुरुषः तु अन्यः परमात्मा इति उदारुतः. उत्तमः पुरुषः या दोन्हीपेक्षा वेगळा जो आहे तो आहे उत्तम पुरुष, म्हणजेच पुरुषोत्तम. तो कोण आहे, अन्य आहे, वेगळा आहे. या दोन्हीपेक्षा म्हणजे क्षर आणि अक्षरापेक्षा तो वेगळा आहे. त्याला काय म्हणतात, परमात्मा इति उदारुतः. उदारुतः म्हणजे म्हटलं जातं त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. म्हणजे जो उत्तम पुरुष आहे त्याला आपण पुरुषोत्तमही म्हणू शकतो किंवा परमात्मा असे म्हणू शकतो. आणि तो क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडे आहे. आणि या परमात्म्याने काय केलं आहे, लोकत्रयम आविश्य, हे जे तिन्ही लोक आहे त्या तिन्ही लोकामध्ये आविश्य म्हणजे प्रवेश करून, या तिन्ही लोकामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणजे तिन्ही लोकामध्ये तो व्याप्त आहे, भरलेला आहे. आणि शिवाय तो काय करतो, बिभरती म्हणजे पोषण करतो त्यांचं. तिन्ही लोकांमध्ये व्यापून तिन्ही लोकांचं तो पोषण करतो. आणि अशा प्रकारचा तो अव्यय आणि ईश्वर आहे. तर अशा प्रकारे तो जो आहे त्या तत्वाला अव्यय असं म्हणायचं. तो अव्यय आणि ईश्वर आहे. ईश म्हणजे सत्तामान आणि वर म्हणजे श्रेष्ठ. सत्तेमध्ये जो श्रेष्ठ आहे असा मी ईश्वर आहे, पुरुषोत्तम आहे असं भगवंताने सांगितलं आहे. यस्मात् क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यस्मात् क्षरम अतीतः अहम अक्षरात् अपि च उत्तमः अतः अस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. प्रथितः म्हणजे प्रसिद्ध आहे. मी काय म्हणून प्रसिद्ध आहे, पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. कुठे प्रसिद्ध आहे, लोके वेदेच, तिन्ही लोकांमध्ये आणि वेदामध्ये सुद्धा माझं वर्णन पुरुषोत्तम असं केलं जातं. तर अशा प्रकारे पुरुषोत्तम या नावाचं वैशिष्ट्य भगवंताने सांगितलंय की क्षरम अतीतः अहम, मी कसा आहे, क्षराच्या पलीकडे आहे. अतीत म्हणजे पलीकडे आहे. आणि अक्षर जे आहे अव्यक्त म्हणजे प्रकृती आपण म्हटलं त्याला, त्याच्याहून सुद्धा मी उत्तम आहे. उत्तम म्हणजे सर्वात श्रेष्ठ असा मी आहे. अक्षरापेक्षा उत्तम आणि क्षराच्या पलीकडे असा असणारा मी या जगामध्ये आणि वेदांमध्येही पुरुषोत्तम या नावाने मी प्रसिद्ध आहे. आता असा जो मी आहे त्याला जाणणं हे किती अवघड आहे ते भगवंताने सांगितलं आहे की त्याला जाणण्याकरता तुमची तपस्या तर पाहिजे, षड्विकारावरती तुमचं नियंत्रण पाहिजे, तुम्हाला सुसंगती मिळाली पाहिजे, सद्गुरू मिळाला पाहिजे, तर तुम्ही या दिशेने योग्य क्रमाने वाटचाल करू शकाल. आणि मग जो एकदा वाटचालीने पुढे जातो त्या ध्येयापर्यंत पोचतो तो अखंडपणे या भगवंताचीच उपासना करतो. कारण जीवनात जाणून घेण्यासारखं मिळवण्यासारखं आता काहीच त्याला राहिलेलं नसतं. या स्थितीचं भगवंत वर्णन करतायत की यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारत. भारत हा शब्द अर्जुनाला उद्देशून आहे की हे अर्जुना, यहा म्हणजे जो, माम एवं असम्मूढा जानाति पुरुषोत्तमं. जानाती म्हणजे जाणतो, यहा जानाती म्हणजे जो जाणतो, जाणतो म्हणजे ज्ञान करून घेतो. पुरुषोत्तम, मी पुरुषोत्तम आहे अशा माझ्या स्वरूपाचं जो ज्ञान करून घेतो. आता हा ज्ञान करून घेणारा कसा असणार, असम्मूढ म्हणजे तो विचलित झालेला नाही किंवा त्याची बुद्धी जी आहे ती कुंठित झालेली नाही आहे. तर अत्यंत प्रगल्भ बुद्धीनी, विचारांनी, एकाग्रतेनी, गुरुच्या कृपेनी तो माझ्या दिशेने येण्याची वाटचाल करतो आहे. आणि असा असम्मूढ म्हणजे असा हा ज्ञानी विद्वान जेव्हा मला जाणतो तेव्हा त्याच्या जीवनात काय बदल होतो, सर्वविद भजति माम. तो आता कसा झाला, सर्वविद झाला. मी सर्वच त्यांनी जाणून घेतलं ना. ज्या परमात्म्याने हे सगळं निर्माण केलं त्या मुळालाच त्यांनी जाणलं. मग आता जाणण्यासारखं काय राहिलं आहे, तर हे सगळं त्यांनी जाणलं म्हणून त्याला सर्वविद म्हटलं आहे. मग असा सर्वविद झाल्यानंतर तो काय करतो, सर्वभावेनं माम भजती.
तर सर्व भावानी म्हणजे भक्तीनी रूपानी तो एका या परमात्म्याची पुरुषोत्तमाचीच तो फक्त उपासना आणि भक्ती करतो, कारण आता दुसरं काही उपासना करण्यायोग्य राहिलेलंच नाही आहे. आता हे जे ज्ञान आहे हे किती गुह्यतम आहे की हे पटकन कुणापुढे प्रकट करण्याचं योग्यतेचं नाही, पण अर्जुनाची ती योग्यता आहे. म्हणजे ते आकलन होणं, जाणून घेणं, समजणं, त्याप्रमाणे वागणं, ह्या सगळ्या गोष्टींना अर्जुन योग्य आहे, ती पात्रता त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळेच भगवंत त्याला भरभरून हे सारखं ज्ञान देत आहे. आणि भगवंत आता सांगतायत त्याला की इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नग एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. इति हे असं जे मी सांगितलं ते कसं ज्ञान आहे? गुह्यतम, अत्यंत गुह्य आहे, गूढ आहे. कारण ज्ञान जेव्हा प्रकट करायचं तेव्हा ते समजण्याची समोरच्या व्यक्तीची म्हणजे त्या शिष्याची तेवढी पात्रता, योग्यता असायला पाहिजे, नाहीतर त्या ज्ञानाचा उपयोग योग्य दिशेने होत नाही. पण अर्जुन हा त्याला अतिशय योग्य असा शिष्य मिळाल्यामुळे भरभरून भगवंत त्याला सांगताय की गुह्यतमं शास्त्रम, हे शास्त्र गुह्यतम आहे. पण ते मी काय केलं? इदमुक्तम, उक्त म्हणजे सांगितलं मी तुला. का सांगितलं? मया अनघ, तू अनघ आहेस, तू निष्पाप आहेस, स्वच्छ मनाचा आहे. आणि स्वच्छ पाठीवरती जसं शुद्ध संस्कार होऊ शकतात तसं तुझ्या मनाच्या निष्कलंक पाठीवरती जे मी सांगतोय ते उत्तम रीतीने ठसत आहे, म्हणून मी तुला सांगतोय. आणि हे जाणून काय परिणाम होणार आहे? एतद बुद्ध्वा, बुद्ध्वामध्ये धातू आहे बुध, बुध म्हणजे जाणणे, आणि बुद्ध्वा म्हणजे जाणून. हे जाणून बुद्धिमान स्यात्, जो बुद्धिमान आहे. आता बुद्ध म्हणजे जाणता, बुद्धी म्हणजे जाणण्याची शक्ती, आणि बुद्धीने युक्त असलेला तो बुद्धिमत. म्हणजे हे ज्याने जाणून घेतलं, हे गुह्यातलं गुह्य जे शास्त्र आहे ते जाणून घेतलं की बुद्धिमान मनुष्य जीवनामध्ये कृतकृत्य होईल. कृतकृत्य होणं म्हणजे धन्य होणं, आणि धन्य होणं म्हणजे जीवनाचं सार्थक होणं. सार्थक होणं म्हणजे मनुष्य जन्माला येऊन जे मिळवायचे, जे जाणून घ्यायचे ते मला जाणता आलं, ते मी जाणून घेतलं, असं एक समाधान आयुष्यामध्ये मिळणं म्हणजे कृतकृत्य होणं. तर अर्जुना, हे जे गुह्यतम ज्ञान आहे हे तू जाणलंस, आणि जाणल्यानंतर त्याप्रमाणे तू त्या मार्गावरती येऊन माझ्यापर्यंत पोचलास की तुला तुझे जीवन कृतकृत्य धन्य असं वाटेल. तर या अध्यायातला जो पहिला श्लोक होता त्याच्यामध्ये अश्वत्थ हा शब्द आलेला होता. त्याचं स्पष्टीकरण जरा आपण बघूया. अश्वत्थ अशा 3 अक्षरांनी हा बनलेला शब्द आहे. अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, आणि थ म्हणजे राहणे. जो उद्यापर्यंत राहत नाही असा हा अश्वत्थ वृक्ष आहे असं म्हटलं आहे. म्हणजे ही जी सृष्टी आहे ही क्षणाक्षणाला बदलते. आजची कळी असलेली उद्याला फुल होते, फुलाचं पुन्हा सुकून जाऊन निर्माल्य तयार होत आहे. म्हणजे त्याच्या ह्या 3 अवस्था होत आहे. आपल्या देहामध्ये शैशव आहे, यौवनावस्था आहे, अशा हळूहळू रोज बदल होत आहे. आपण की एकदम शैशवावस्था आज संपली आणि उद्या यौवनात गेलो असं होत नसतं. तर असं नित्य बदलणार आहे, म्हणून याला अश्वत्थ म्हणतात. दुसरी अशी एक याची उपपत्ती सांगितली जाते की यज्ञ प्रजापती म्हणजे अग्नी, पितृयाण काली, म्हणजे जे आपण बघितलं 2 मार्ग. ज्या वेळेला मृत्यू आला असता आपण एका वेळेला पितृयोनीत जातो आणि एका वेळेला देवयोनीत जातो. अग्निर्ज्योतिरः शुक्ल आणि दुसरा धूमोरात्रीस तथा कृष्ण. तर तो धूमोरात्रीस तथा कृष्ण हे पितृयाण आहे. तर पितृयाणकाली देवलोकातून नष्ट होऊन यज्ञ प्रजापती म्हणजे अग्नी या वृक्षामध्ये अश्वाच्या रूपाने म्हणजे घोड्याच्या रूपाने राहिला, म्हणूनही या वृक्षाला अश्वत्थ असं म्हटलं जातं. आणखीन एक त्याचं असं सांगतात की पितृयाणामध्ये सूर्याचे घोडे या झाडाखाली विश्रांती घेतात, म्हणजे पुन्हा इथं अश्व शब्द आला. अशा 3 प्रकारांनी अश्वत्थ या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15. ओम नमो भगवते वासुदेवाय.